काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना एक मोठं यश आलेलं आहे। सुरक्षा दलांनी पुलवामा इथं 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे। जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। त्यामध्ये पहिला आहे आसिफ शेख, दुसरा आहे आमिर वाणी, यावर भट अशी 3 दहशतवाद्यांची नावं आहेत। त्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एकानं पहलगाममधील हल्ल्याला लोकल सपोर्ट दिला अशी माहिती मिळते। त्याचं नाव आसिफ होतं, ज्यानं पहलगाममधील हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना लोकल सपोर्ट दिला अशी माहिती मिळते। यातील आसिफ शेखचा पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय सुरक्षा दलांना आहे। परिसरामध्ये आणखी काही दहशतवादी लपलेत का अशी शक्यता आहे आणि त्यामुळे सुरक्षा दल अजूनही परिसराला घेरून आहे, चौकशी तपासणी करत आहे। सैन्यानं पूर्ण परिसराची नाकाबंदी केली आहे आणि लपलेल्या दहशतवाद्यांचा अजूनही शोध घेतला जातोय। काश्मीरमधला त्राल हा भाग आहे जिथे 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। Security forces got specific input regarding the movement of terrorists. According that, the area was cordoned off, and after that, a fierce gun battle started between terrorists and the security forces. Some body of terrorists which are neutralized is sighted. Their identity and affiliation is still to be ascertained because we are in the mode of sanitizing the area and further concluding that operation. It will take us some time to conclude that, and so that only thereafter we could divulge the identities and their affiliation. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रशांत, त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। यामधला एक आसिफ जो आहे त्याच्याविषयी संशय व्यक्त केला जातोय की त्याने पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना लोकल सपोर्ट पुरवला। काय अपडेट? बरोबर आहे। यामध्ये जे 3 त्रालमध्ये जे पुलवामा जिल्ह्यातील त्राल सेक्टरमध्ये जी घटना घडली आणि या घटनेमध्ये जर बघितलं आपण साधारणतः जी माहिती मिळते, एकीकडे 3 दहशतवाद्यांची खात्मा करण्यामध्ये खास करून भारतीय लष्कर म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस आणि जम्मू काश्मीर पोलिसांना यश आलेलं आहे। सोबतच महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं हे आहे की यामधला जो दहशतवादी आहे हा दहशतवादी पहलगामचा जो 22 एप्रिलला हल्ला झाला होता त्यामध्ये साधारणतः 26 पेक्षा जास्त निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता। त्यामध्ये त्याचा सहभागी होता आणि सहभागी होताना हे जे दहशतवादी मुसाच्या नेतृत्वात दहशतवादी आले होते त्या दहशतवाद्यांना ग्राउंड सपोर्ट देण्याचं काम त्या दहशतवाद्यांनी केल्याची माहिती पुढे आली आहे। या संदर्भात अजूनही चौकशी सुरू आहे। जम्मू काश्मीर पोलिसच्या कमिशनरांनी स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही आज चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलेला आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जे गेल्या काही दिवसापासून कारवाई सुरू आहे, ऑपरेशन सुरू आहे विविध पद्धतीवरती जम्मू काश्मीर पोलीस, त्यानंतर भारतीय लष्कर आणि सोबतच जर बघितलं तर निमलष्करी दल या तिघांच्या संयुक्तमध्ये हे ऑपरेशन सुरू आहे। तर त्या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवादी मारले गेलेले आहेत। स्टुडिओ नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल।